मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, आज एका छोट्याशा महा ई सेवा केंद्रातून तुम्ही जन्म दाखल्यापासून उत्पन्न प्रमाणपत्र, आधार कार्ड अपडेट करणे, शेतकऱ्यांच्या योजना, विद्यार्थ्यांसाठी असलेली स्कॉलरशिप अशा शेकडो सरकारी व खाजगी सेवा मिळवू शकता. अजून सुद्धा अनेक लोक कामांसाठी तहसील कार्यालयामध्ये, पंचायत समिती, महानगरपालिका किंवा इतर सरकारी कार्यालयामध्ये जातात. तिथे तासनतास उभा राहतात आणि त्यांचा वेळ सुद्धा जातो. तर तुम्हाला महा ई सेवा केंद्रामध्ये नेमकी कोणकोणती कामे होतात आणि किती वेळ लागतो? तुमची अनेक कामे काही मिनिटात पूर्ण होऊ शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण महा ई सेवा केंद्रातून मिळणाऱ्या जवळपास सर्व महत्त्वाच्या सेवांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने नागरिकांना सरकारी सेवा त्यांच्या गावात किंवा परिसरात सहज उपलब्ध करून देण्यासाठी महा ई सेवा केंद्राची संकल्पना सुरू केली. यामुळे नागरिकांना प्रत्येक छोट्या कामासाठी वेगवेगळ्या सरकारी कार्यालयामध्ये जाण्याची गरज पडत नाही. एका ठिकाणी अनेक विभागांच्या सेवा उपलब्ध होतात. त्यामुळे वेळ वाचतो, प्रवाशांचा खर्च कमी होतो आणि सरकारी कामं अधिक पारदर्शक पद्धतीने पूर्ण होतात. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी तर ही सुविधा खूपच उपयुक्त ठरते. आता आपण पाहूया महा ई सेवा केंद्र म्हणजे काय. महा ई सेवा केंद्र हे शासनाने अधिकृत परवानगी दिलेले सेवा केंद्र असते. येथे संगणक आणि इंटरनेटच्या माध्यमातून विविध सरकारी तसेच काही खाजगी सेवा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जातात. या केंद्रातील ऑपरेटर तुमच्या कागदपत्राची पडताळणी करून ऑनलाईन अर्ज भरतात, आवश्यक कागदपत्रे अपलोड करतात आणि अर्जाची स्थिती तपासण्यासही मदत करतात. आता आपण पाहूया इथे कोणकोणती प्रमाणपत्र मिळतात. महा ई सेवा केंद्रातून उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्रासाठी अर्ज, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, वय प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच EWS प्रमाणपत्रासाठी अर्ज, विविध शासकीय दाखले आणि इतर अनेक प्रमाणपत्रांसाठी अर्ज करता येतो. प्रत्येक सेवेसाठी आवश्यक कागदपत्रे वेगळी असतात. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी ती तयार ठेवणे महत्त्वाचे असते. जन्म आणि मृत्यू दाखल्यासाठीही महा ई सेवा केंद्रातून अर्ज करता येतो. नवीन जन्म दाखला, जुना दाखला मिळवणे, प्रमाणित प्रत काढणे किंवा काही ठिकाणी उपलब्ध असलेल्या सेवांनुसार अर्जाची प्रक्रिया पूर्ण करता येते. शाळा, महाविद्यालय, नोकरी किंवा पासपोर्टसाठी या दाखल्यांची गरज पडते. आधार कार्डशी संबंधित अनेक सेवा देखील काही अधिकृत महा ई सेवा केंद्रामध्ये उपलब्ध असतात. नवीन आधार नोंदणी, नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर अपडेट, बायोमेट्रिक अपडेट अशा सेवा केंद्राच्या अधिकृत परवानगीनुसार उपलब्ध असू शकतात. मात्र प्रत्येक महा ई सेवा केंद्रावर आधार सेवा असतेच असं नसतं. त्यामुळे आधी चौकशी करणे योग्य ठरते. पॅन कार्डसाठी नवीन अर्ज करणे, पॅन कार्डमध्ये दुरुस्ती करणे, हरवलेले पॅन कार्ड पुन्हा मिळवण्यासाठी अर्ज करणे अशा सेवा देखील अनेक महा ई सेवा केंद्रातून दिल्या जातात. आज बँक खाते, आयकर, गुंतवणूक किंवा आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड अत्यंत महत्त्वाचे आहे. मतदार ओळखपत्राशी संबंधित सेवा देखील उपलब्ध असतात. नवीन मतदार नोंदणी, नावातील दुरुस्ती, पत्ता बदल, मतदान यादीत नाव तपासणे किंवा इतर आवश्यक अर्ज महा ई सेवा केंद्रातून करता येतात. पासपोर्टसाठी ऑनलाईन अर्ज भरणे, अर्जाची माहिती तपासणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यास मदत करणे अशा सेवा देखील अनेक केंद्रामध्ये उपलब्ध असतात. त्यामुळे अर्ज करताना होणाऱ्या चुका कमी होतात. विद्यार्थ्यांसाठी महा ई सेवा केंद्र खूप उपयुक्त आहे. विविध शिष्यवृत्ती योजनांसाठी ऑनलाईन अर्ज, प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक फॉर्म, परीक्षा अर्ज, विविध प्रमाणपत्रांचे अर्ज, कागदपत्रे स्कॅन करणे, प्रिंट काढणे, ऑनलाईन फी भरणे अशा अनेक सुविधा येथे मिळतात.
शेतकरी बांधवांसाठी देखील महा ई सेवा केंद्र महत्त्वाची भूमिका बजावते. पीक विमा अर्ज, विविध कृषी योजनांचे अर्ज, शेतकरी सन्मान योजना, अनुदानासाठी अर्ज, कृषी विभागाच्या विविध सेवांसाठी नोंदणी तसेच इतर ऑनलाईन अर्ज येथे भरता येतात. त्यामुळे तालुक्याला वारंवार जाण्याची गरज पडत नाही. महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांसाठी अर्ज करण्याची सुविधा देखील अनेक महा ई सेवा केंद्रामध्ये उपलब्ध असते. पेन्शन योजना, शासकीय आर्थिक सहाय्य योजना, विविध अनुदान योजना आणि इतर लाभासाठी आवश्यक अर्ज भरून दिले जातात. महा ई सेवा केंद्रातून विविध बिले भरता येतात. वीज बिल, पाणी बिल, मोबाईल रिचार्ज आणि अनेक ठिकाणी गॅस बिल तसेच इतर डिजिटल पेमेंट सेवा उपलब्ध असतात. त्यामुळे वेगवेगळ्या कार्यालयामध्ये जाण्याची गरज पडत नाही. रेल्वे तिकीट, बस तिकीट, विमान तिकीट बुकिंग आणि प्रवाशांसाठी संबंधित काही ऑनलाईन सेवा देखील अनेक महा ई सेवा केंद्रामध्ये दिल्या जातात. त्यामुळे डिजिटल सुविधा गावागावात पोहोचल्या आहेत. बँकिंगशी संबंधित काही सेवा देखील उपलब्ध असतात. पैसे जमा करणे, पैसे काढणे, बॅलन्स तपासणे, मिनी स्टेटमेंट, आधार सक्षम पेमेंट सेवा, काही ठिकाणी खाते उघडण्यासाठी मदत अशा सेवा उपलब्ध असू शकतात. मात्र या सेवा केंद्रानुसार बदलू शकतात. अनेक महा ई सेवा केंद्रामध्ये दस्तऐवज स्कॅनिंग, प्रिंटआउट, फोटोकॉपी, फोटो काढणे, ऑनलाईन फॉर्म भरणे, ईमेल तयार करणे, कागदपत्रे अपलोड करणे, PDF तयार करणे अशा डिजिटल सुविधा देखील दिल्या जातात. संगणकाशी माहिती नसलेल्या नागरिकांसाठी या सुविधा खूप उपयोगी ठरतात. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक महा ई सेवा केंद्रावर सर्वच सेवा उपलब्ध असतील असं नसतं. केंद्राला मिळालेल्या अधिकृत परवानगीनुसार सेवा बदलू शकतात. त्यामुळे एखाद्या विशिष्ट कामासाठी जाण्यापूर्वी फोन करून किंवा तुम्ही एकदा खात्री करून घेऊ शकता. अर्ज करताना नेहमी मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या प्रती सोबत ठेवा. आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल नंबर, पासपोर्ट आकाराचे फोटो आणि संबंधित कागदपत्रे तयार ठेवल्यास तुमचे काम अधिक जलद होते. अर्जाची पावती नेहमी जपून ठेवा आणि अर्ज क्रमांकाद्वारे त्याची स्थिती वेळोवेळी तपासा. सरकारकडून वेळोवेळी नवीन योजना आणि नवीन ऑनलाईन सेवा सुरू केल्या जातात. त्यामुळे महा ई सेवा केंद्रातून मिळणाऱ्या सेवांमध्ये वेळेनुसार वाढ होत असते. त्यामुळे तुमच्या गावातील महा ई सेवा केंद्रावर कोणता नवीन सेवा सुरू झाला आहेत याची माहिती अधूनमधून घेणे फायदेशीर ठरते. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या इतर मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह. जय शिवराय. धन्यवाद.